नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज राजकारणावरच बोलणार आहे. पण ते राजकारण तुम्हाला समजायचं असेल तर त्यासाठी आधी एक मजेशीर गोष्ट सांगणार आहे. गोष्ट अशी आहे मित्रांनो, की सांगलीमध्ये दोन मित्र होते. सांगलीमध्ये तीच सांगली असं समजायचं कारण नाही, गावाचं नाव घ्यायचं आणि विषय सांगलीच्या राजकारणाचा आहे म्हणून सांगली नावाचं गाव असं मी म्हटलं. त्या सांगली गावामध्ये दोन मित्र होते एका गावामध्ये आणि अत्यंत घनिष्ठ मित्र होते, जीवाभावाचे लंगोटी यार मित्र होते. एकाचं नाव होतं पतंगराव आणि दुसऱ्याचं नाव होतं रंगराव. तर हे रंगराव आणि पतंगराव हे अगदी बालपणापासून प्रौढ होईपर्यंत मित्र होते, कायमचे मित्र होते. त्यांचीही लग्न झाली, त्यांनाही मुलं झाली आणि हळूहळू आपापल्या संसारात रमून गेले होते. एकदा असं झालं की रंगराव जो होता त्या रंगरावाच्या मुलाचं लग्न होतं आणि त्या मुलाचं लग्न होतं म्हणून गावजेवण घालणं आलं. खेड्यामध्ये जेव्हा कोणाच्याही घरी लग्न असतं, लग्न सराई असते, समारंभ असतो, तेव्हा अख्खं गाव जेवायला येतं आणि त्यामुळे अख्खं गाव जेवायला येणार तर आपल्या घरातली भांडी अन्न शिजवायला वाढायला कमी पडतील म्हणून रंगरावाने शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून, मित्रपरिचितांकडून, नातलगांकडून भांडी गोळा केली होती आणि अतिशय थाटामाटात लग्न पार पडलं. त्याने पतंगरावाकडून सुद्धा, आपला जो लंगोटीयार मित्र पतंगराव, त्याच्या घरूनसुद्धा भांडी आणलेली होती. काय हांडे असतील, पातेली असतील किंवा काय कळशा असतील किंवा थाळ्या असतील, अशी भांडी आणलेली होती. आणि मग थाटामाटात लग्न झालं. 2-3 दिवसानंतर समारंभ संपला, हळूहळू सगळं आवरलं. तेव्हा या रंगरावाने आपल्या जी उसनी आणलेली भांडी परत केली. त्याने पतंगरावाची भांडी पण परत केली. आणि दुसऱ्या दिवशी चावडीवर रंगराव बसला असताना तिथे पतंगराव आला आणि म्हणाला, यार रंगराव, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तो म्हणाला, काय झालं? अरे तू मुलाच्या लग्नासाठी आमच्याकडून उसनी भांडी नेली होती. तर रंगराव म्हणाला, हो नेली होती ना, पण सगळीच्या सगळी घासून पुसून स्वच्छ करून चकचकीत करून तुला परत केलेली आहे. पतंगराव म्हणतो, प्रश्न तो नाही, तू भांडी परत केलीस, पण तुझ्या लक्षात तरी आहे का तू भांडी किती नेली होती? अरे तो म्हणाला, जी होती ती परत केली, जी नेली होती ती परत केली. तरी पतंगराव म्हणतात, बरोबर आहे, नेलेलं कुठलंही भांडं चुकलं असं मी म्हटलेलं नाही, पण तू आमच्या घरातून नेताना 30 भांडी नेली होती, 3 30, आणि आता भांडी परत दिलीस तेव्हा तू 35 भांडी परत दिलीस. म्हणजे 5 भांडी जी आमची नव्हती, तू आमच्याकडून उसनी नेलेली नव्हती. 15 दिवसापूर्वी जी भांडी तू नेलीस ती फक्त 30 भांडी नेलेली होतीस, पण काल परवा तू परत केलीस लग्न आवरल्यावर, ती भांडी 35 आहेत, 5 जास्त भांडी आहेत. हा 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 हा. रंगराव हसायला लागतो. तो म्हणतो, काय पतंगराव, मी काय मूर्ख आहे का? मी उगाचच तुला जास्त भांडी देईन का? पतंगराव म्हणतो, चल घरी, बघायलाही पाहिजे तर. माझी बायको म्हणते आणि मलाही आठवतं की आम्ही तुला फक्त 30 भांडी दिली होती, पण तू परत दिलीस ती 35 भांडी आहेत, 5 भांडी जास्त आहेत. ही भांडी आली कुठून? ती आमची नाही आहेत. परत रंगराव हसतो, म्हणतो, पतंगराव, अरे येड्या, तुला एक गोष्ट लक्षात येत नाही का की मी मूर्ख म्हणून तुला दिलेलं नाही, फार मोठा औदार्य दाखवलेलं नाही. 15 दिवस तुझी भांडी उसनी आणली होती, ती आमच्या घरात होती, त्यावेळेला त्यातली काही भांडी व्याली आणि त्यांना मुलं झाली. ती 5 व्यालेली भांडी म्हणजे मुलं ही आमची नाहीत, ती तुझी आहेत, कारण तुझ्या भांड्यांना झालेली भांडी आहेत म्हणून ती तुला परत दिली. पतंगराव खुश होतो, म्हणतो, यार असं पण असतं? म्हणजे काय म्हणाला, मी प्रामाणिक आहे, अतिशय प्रामाणिक आहे. भले आमच्याकडे भांडी असताना ती मुलं झाली, भांड्यांना भांडी झाली, तर ती आमची नाही, ती ठेवणं पाप आहे म्हणून तुला परत केली होती. पतंगराव खुश होतो, म्हणतो, वा, मनातल्या मनात म्हणतो, हे खुळं आहे सलं, आणि खुश होतो.
आणि म्हणतो हरकत नाही हरकत नाही, आता झाली असतील तर घेतली पाहिजेत, मी घेऊन टाकतो. वर्ष दीड वर्ष जातं आणि रंगरावाच्या मुलीचं सुद्धा लग्न असतं. आणि तेव्हा परत गाव जेवण घालणार, मुलाकडची वरात येणार, या सगळ्यांचं जेवण गाव जेवण करायचं, तर परत एकदा भांड्यांची गरज पडते. तेव्हा परत रंगराव गावभरच्या लोकांकडून भांडी, उसनी भांडी गोळा करतो, पतंगरावाकडून सुद्धा घेतो. पण पतंगराव यावेळेला सावध असतो. त्यामुळे पतंगराव काय करतो, आपल्या बायकोला सांगतो, बघ हा येडा आहे, ह्यांनी गेल्या वेळेला 30ची 35 भांडी दिली, गेल्या वेळेला आपण याला 30 भांडी दिली होती उसनी, याने 35 परत आणली. यावेळेला घरातली असतील नसतील ती स्टीलची, पितळेची, तांब्याची जी काय भांडी असतील ती सगळीच्या सगळी देऊन टाक, आपण एक 10-15 दिवस गाडग्या मडक्यामध्ये जेवण करून खाऊ आपल्या घरात. पण परत येतील त्या 100 भांडी दिली तर 120-125 भांडी परत येतील. हा खोळा आहे, भांड्यानं कधी भांडी होतात का? पण या खोळ्यानं दिली आहेत तर आता त्याला जास्त देऊ, म्हणजे आपल्या घरात जास्त भांडी येतील. बायकोलाही पटतं, अरे छान कल्पना आहे. ते घरातली असतील नसतील ते चमचे, डाव किंवा काय पातेली, चाळण्या मिळेल ती भांडी देऊन टाकतात 100वर. रंगरावसुद्धा खुश होतो, म्हणतो इतर 2 घरं जाऊन भांडी मागण्याची गरज नाही, आता इथेच जास्त मिळाली आहेत. यथावकाश 10 दिवसामध्ये रंगरावाच्या मुलीचं लग्न साजरं होतं, वरात येते, खाऊन पिऊन सगळे छान छान होऊन निघून जातात. लग्नाचा समारंभ आवरतो, गावात शांतता निर्माण होते. आठवडा होतो, 10 दिवस जातात, 15 दिवस जातात. पण रंगराव काय पतंगरावाच्या घरून उसनी नेलेली भांडी परत करत नाही. त्यामुळे पतंगराव अस्वस्थ होत जातो. अरे गेल्या वेळेला त्याने आठवड्याभरात भांडी परत दिली होती, आता 15 दिवस लग्न संपून झाले, रंगराव अजून भांडी का देत नाही? शेवटी चावडीवर भेटल्यावर पतंगराव रंगरावाला म्हणतो, बाबा रे, तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तू उसनी भांडी नेली होतीस, त्याला आता महिना होत आला, सगळं आवरलं ना छान, अरे फर्स्ट क्लास, काय नवरा मुलगा आला होता, त्यांच्यातलं कोणी रुसलं नाही वगैरे वगैरे. रंगराव वर्णन करायला लागतो. पतंगराव म्हणतो, अरे लग्नाचं सोड, आमच्या भांड्यांचं काय? कसली भांडी म्हणाल? अरे तू लग्नासाठी अन्न शिजवायला उसनी भांडी नेली होती ना? हां 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 हां. रंगराव म्हणतो, अरे ते विसरलोच, तुला सांगितलो, फार वाईट बातमी आहे, वाईट गोष्ट घडलेली आहे. पतंगराव म्हणतो, काय वाईट गोष्ट घडली? अरे तुझी ती भांडी आणली होती ना, जवळजवळ 100पेक्षा जास्त भांडी होती, ती लग्न झाल्यानंतर समारंभ उरकला आणि त्यानंतर ती तुझी भांडी मेली. तू उसनी आणलेली भांडी मेली, मी त्यांचा अंत्यविधी पण केला. पतंगराव म्हणतो, यार काय खोटं बोलतो रे, राधांत खोटं बोलतो. भांडी कधी मरतात का? भांडी सजीव असतात का? भांडी कशी मरतील? भांड्यामध्ये जीव नसतो, ती मरतील कशी? रंगराव म्हणतो, वा, भांड्यांना मुलं झाली होती की नाही, तशीच भांडी मेली. आता हा विषय हा कोर्टात जातो आणि कोर्टामध्ये न्यायमूर्ती दोन्ही बाजूंना सडकून प्रश्न विचारतात, उलटसुलट विचारतात. ज्या वेळेला न्यायमूर्ती रंगरावाला विचारतात, तू ह्याला भांडी आणली होती वगैरे वगैरे, मग पतंगरावला विचारतात, यांनी 30 भांड्याची 35 भांडी दिली होती? हो ना म्हणे, त्यांनी दिली होती. आणि त्यांनी सांगितलं त्या भांड्यांना मुलं झाली. त्यांनी सांगितलं म्हणून तू मुलं झाली हे स्वीकारलं ना, आणि ती जादा 5 भांडी घेतली की नाही? न्यायमूर्ती विचारतात. पतंगराव म्हणतो, हो, भांड्यांना मुलं झाली म्हणून त्याने दिली तर मी घेतली. म्हणजे भांड्यांना मुलं होतात हे तंत्र तू स्वीकारलेलं आहेस? तो म्हणून हो, तेव्हा 5 फायदा होता म्हणून मी स्वीकारलं. मग न्यायमूर्ती म्हणतात की जी भांडी भांड्यांना जन्म देतात ती भांडी मरूसुद्धा शकतात, जर ती जन्माला घालतात तर ती भांडी मरणारसुद्धा, तेव्हा जा घरी. आता भांडी मेलेली आहेत. मुद्दा लक्षात आला मित्रांनो. जेव्हा फायदा असतो तेव्हा तुम्ही या बाजूचं तंत्र आणि तत्त्वज्ञान मान्य करता, आणि जेव्हा तोटा होतो तेव्हा अन्याय झाला म्हणून ओरडायला लागतं. आणि हे सार्वत्रिक आहे, सार्वत्रिक आहे, सगळीकडे असंच होत असतं.
तुम्हाला आठवतं 10 वर्षापूर्वी केजरीवाल नवीन पक्ष स्थापन केला होता. सोनिया गांधींना उचलून तुरुंगात टाका आणि त्यांची चौकशी करा. आधी तुरुंगात टाका, नंतर चौकशी करा. शीला दीक्षित मुख्यमंत्री दिल्लीच्या, त्यांना उचलून आत टाका. आमची सत्ता आली, आम्ही शीला दीक्षितला अटक करू बोलत होता ना. आज त्याला चौकशीला सामोरं जायचं नाही आहे. कळलं मित्रांनो. आता गोष्ट सांगलीची आहे म्हणून सांगलीकडे येऊ. सांगलीकडे येऊ. सध्या लोकसभा निवडणूक जी चालली आहे त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, आणखीन कुठचा वायव्य मुंबई किंवा अशा 4-5 लोकसभा मतदारसंघाचा तिढा महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला आहे. भिवंडी वगैरे आहेत त्याच्यात, की एका पक्षाने आपला उमेदवार जाहीर करून टाकला आणि दुसऱ्या पक्षाचा दावा स्वीकारता न स्वीकारता जाहीर करून टाकला. म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, उबाठा शिवसेना, काँग्रेस पक्ष यांच्यात हाणामारी चालू झालेली आहे. संजय राऊत सांगलीत जाऊन सांगतात की काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपली नौटंकी बंद करावी. काय सांगतात? आपल्या पक्षाची नौटंकी बंद करावी. तर तिकडे नागपुरातून, विदर्भातून नाना पटोले म्हणतात संजय राऊतांनी आपली नौटंकी बंद करावी. का रे? काय झालं आता? कालपर्यंत जीवाभावाचे मित्र म्हणून 50 खोके एकदम ओके असा एकनाथ शिंदेंवर आरोप करणारे आता एकमेकांवर आरोप करायला लागलेत. एकमेकांवर आरोप करायला लागलेत. तुम्हाला आठवतं मित्रांनो, मला वाटते 1 महिन्यापूर्वी किंवा 3 आठवड्यापूर्वी संजय राऊत यांनी वाटाघाटी चालू होत्या जागा वाटपाच्या, तेव्हा मोठ्या औदार्याने जाहीर केलं होतं कोल्हापूरची जागा ही शाहू महाराजांना द्यायचं महाविकास आघाडीने मान्य केलेलं आहे. कोल्हापुरातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजच असतील, पण महाविकास आघाडीतल्या कुठल्या तरी एका पक्षातर्फे शाहू महाराजांना निवडणूक लढवावी लागेल. ते कुठल्या चिन्हावर लढवणार हे त्यांनी ठरवायचं. पण संजय राऊत हे सगळं बोलत असताना ही जागा शिवसेना खासदाराची आहे. 2019मध्ये त्या कोल्हापुरातून शिवसेनेचा खासदार निवडून आलेला आहे. त्यामुळे शाहू महाराजांनी शिवबंधन बांधावं आणि शिवसेना उमेदवार म्हणून लढावं अशी अट घातली नव्हती. किंवा जर शाहू महाराज शिवसेनेतर्फे उभे राहणार नसतील, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसतर्फे उभे राहणार असतील, तर कोल्हापूरच्या बदल्यात आम्हाला कुठेतरी काँग्रेसची किंवा राष्ट्रवादीची दुसरी जागा मिळाली पाहिजे असं संजय राऊत अजिबात बोललेले नव्हते. पण एक दिवस शाहू महाराजांनी कोल्हापुरातून काँग्रेसच्या हाताचा पंजा घेऊन निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आणि शिवसेनेची गोची झाली. वास्तविक तशीच अट 2 वर्षापूर्वी याच उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी शाहू महाराजांचे सुपुत्र संभाजीराजे यांना घातली होती. राज्यसभेची निवडणूक होती. हातात शिवबंधन बांधा आणि शिवसेनेचे उमेदवार व्हा. संभाजीराजेंनी त्याला नकार दिला आणि त्यामुळे संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतली होती. आता शाहू महाराजांवर तीच वेळ आलेली आहे. त्यांनी काँग्रेसचा पंजा स्वीकारला, त्यामुळे शिवबंधन झुगारलं गेलं आणि त्याचा वचपा काढण्यासाठी परंपरेने काँग्रेसची जागा असलेली सांगलीची जागा, जिथे वसंतदादा वगैरे निवडून यायचे, तिथे शिवसेनेने तडकाफडकी चंद्रहार पाटील नावाचा एक पहिलवान शिवबंधन बांधून शिवसैनिक केला आणि त्याला उमेदवारी देऊन टाकली. ती उमेदवारी दिल्यानंतर खुद्द शरद पवारसुद्धा विचलित झाले की महाविकास आघाडीमध्ये आणि नेत्यांची विचारपूस विचारविनिमय केल्याशिवाय परस्पर असा उमेदवार शिवसेनेने जाहीर करणं, उबाठाने जाहीर करणं गैरलागू आहे असं शरद पवार पण म्हणाले. तीच गोष्ट मुंबईत वायव्य मतदारसंघात घडलेली आहे. निरुपम तडतड बोलायला लागले. काँग्रेसने निरुपमची हकलपट्टी केली. मित्रांनो, आठवतं तुम्हाला ऐन कोविड काळामध्ये, मला वाटतं 2021मध्ये पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार
भारत भालके यांचं निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होत होती, तिथे त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीतर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हा राष्ट्रवादी पक्षातर्फे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा म्हणाले होते की आम्ही 3 पक्ष एकत्र आहोत, कोण माय का लाल आम्हाला हरवू शकतो. पण हरले, ती निवडणूक हरले. मुद्दा असा आहे मित्रांनो की एकमेकाला नेत्यांनी पाठिंबा देणं वेगळं असतं आणि त्या मतदारसंघामध्ये त्या पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या मतदारांनी त्या संयुक्त उमेदवाराला आपापली मतं देणं वेगळं असतं. राष्ट्रवादीमध्ये अनेक मतदार राष्ट्रवादीचे असे असतात की त्यांना काँग्रेस अजिबात नको असते आणि म्हणून ते पर्याय म्हणून राष्ट्रवादीला मत देत असतात आणि म्हणूनच राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची युती झाली तर ते शिवसेना किंवा भाजपकडे वळतात. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात सुद्धा असंच ऐनकुलम वैर असतं. त्यांच्या दोन्हीकडचे काही मतदार हे दुसरा पक्ष नको म्हणून या पक्षाकडे आलेले असतात आणि त्यामुळे नेत्यांनी हात मिळवला, आघाडी केली म्हणून मतं इकडची तिकडे होतात असं बिलकुल नाही. आणि त्याचाच परिणाम आपण आत्ता बघतोय. पण गंमत कशी असते मित्रांनो, गंमत कशी असते, ज्यावेळेला रंगराव 30 भांड्यांना 5 भांडी मुलं म्हणून जन्माला आली तर पतंगराव परत घेतात. अगदी त्यातलं तर काय ते वास्तविकता किंवा लॉजिक शोधत नाहीत, फुकटची 5 भांडी मिळतात घेऊन टाकली. तेव्हा भांडी सजीव नसतात हे पतंगरावांना सुचलेलं नव्हतं, पण भांडी मेली म्हटल्यानंतर भांडी निर्जीव असतात, सजीव नसतात म्हणत ते कोर्टापर्यंत गेले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सगळ्या पक्षांमध्ये हे रंगराव पतंगराव नाटक रंगलेलं आहे. जिथे आपल्या फायद्याचं असतं, 18 जागा शिवसेनेच्या होत्या म्हणून उद्धव ठाकरेंना त्या गटात गेले तरी 18 जागा पाहिजेत, एकनाथ शिंदे यांचा पक्ष महायुतीत आला तरी त्यांना 18 जागा पाहिजेत. असं जर आपल्या असलेल्या संख्याबळावर राजकारण करायचं तर मग 42 आमदार असताना अजितदादांनी 9 मंत्री मागायचे नाहीत. मग संख्याबळावर जायचं आणि 105 आमदार असलेल्या भाजपला अर्धी मंत्रिपदं मिळाली पाहिजेत आणि 40 आमदार असलेल्या शिवसेना आणि अजितदादांच्या पक्षाला फक्त 4 5 मंत्रिपदं मिळाली पाहिजेत. फार तर का नाही. तिथे विभागणी करताना भाजपला कमी मंत्रिपदं का असा प्रश्न ना शिंदे गटातून विचारला गेला ना अजितदादा गटातून विचारला गेला. लोकसभेच्या जागा वाटप करताना आपापल्या जुन्या संख्याबळाचा विचार करायचा, तर मग विधानसभेच्या आमदारकीमध्ये जितकी संख्या आहे त्या प्रमाणात मंत्रिपदाचं वाटप का होणार नाही. कळतंय मित्रांनो रंगराव आणि पतंगराव काय असतं ते. फायदा हवा आणि तोटा झाला की नाही, मग तोटा झाला की युक्तिवाद सुरू होतात. सांगलीमध्ये तेच झालं. गेल्या वेळेलासुद्धा ही जागा काँग्रेसला सोडावी लागली होती आघाडी म्हणून आणि ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली होती. वसंतदादांचा नातू हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार म्हणून उभा राहिला काँग्रेसचा असूनसुद्धा. आता तीच जागा बांधण्यात गेली आहे. तीच गोष्ट वायव्य मुंबईची आहे, तीच भिवंडीची आहे. जागांचा तिढा चालू आहे कारण रंगराव आणि पतंगराव हे मैत्री विसरून व्यवहारी जमिनीवर उतरलेले आहेत. जेव्हा व्यवहारी जमिनीवर उतरता तेव्हा गोष्ट वेगळी. प्रेमात पडणं सोपं असतं मित्रांनो. संध्याकाळी चौपाटीवर जा, भेळ खा, आईस्क्रीम खा आणि मुलगी आपल्या घरी, मुलगा आपल्या घरी. पण जेव्हा लग्न करतात ना आणि संसार मांडायची पाळी येते तेव्हा आटे दाल का दाम समझ में आता है. आज महाविकास आघाडीच्या फर्राटेदार रोजच्या रोज बयानबाजी करणाऱ्यांना पाय जमिनीला लागलेत, अक्कल व्यवहाराची यायला लागलेली आहे आणि म्हणून एकमेकावर नौटंकीचा आरोप होतोय. महाविकास आघाडीतले रंगराव आणि पतंगराव
एकमेकांवर दोषारोप करतायत. योगायोगाने या वादात हिरिरीने बोलणारे विश्वजित कदम यांच्या वडिलांचं नाव पण पतंगराव आहे. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.